तर फादर्स डे निमित्तानं विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बोलतो ते म्हणजे एकट्या बाबाची कहाणी काय असते त्या संदर्भात आपल्यासोबत आहे सागर रेड्डी आणि तो त्याचे अनुभव सांगेल। कारण का सागर रेड्डी हा स्वतः एक अनाथ म्हणून वाढला, पण 18 वर्षांनंतर त्याला आपलं अनाथालय सोडावं लागलं। त्यानंतर त्याने चंग केला की आपण ज्याप्रमाणे अनाथ वाढलो त्या पद्धतीने इतर मुलांचं होऊ नये, म्हणून त्याने आपला एक एकता निराधार संघ काढला आणि तो संघ, या संघात सध्या 13 मुलं त्यांचं पालन पोषण तो करतोय। त्यांचे वडील म्हणून त्यांची सगळी जबाबदारी त्यांनी उचललेली आहे। तर या सगळ्या संदर्भातला त्याचा अनुभव आपण त्याला आता विचारूया। तर सागर, सांग की तुझा एकता जनाधार संघ, या जी 13 मुलं काम म्हणजे तू त्यांच्यासाठी काम करतोयस, तर यावेळेस तुला एकंदर आव्हान काय वाटलं किंवा ते संघ स्थापन करताना? ऍक्च्युली कोणत्या पण व्यक्ती करता एक आधार, पाठिंबा असणं हे खूप गरजेचं असतं। की कुठल्या व्यक्तीला जर आपण असं रस्त्यावर टाकलं की त्याला कोणाचा आधार नाही, ज्याची एका गाडीची 4 चाकं आपण काढली म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, तर ती गाडी चालणारच नाही। म्हणजे ऑन द स्पॉट त्या गाडीचं मुवमेंट न झाल्यामुळं आयदर ती गाडी खराब होईल। म्हणजे एकंदरीत म्हणजे की मी तुम्हाला हे बोलतो की 18 वर्षानंतर 17 वर्ष 11 महिने 29 दिवस 30 दिवस उद्या होणार आणि उद्या मी 18 वर्षाचा होणार। तर या भीतीने तो मुलगा किंवा मुलगी अगोदरच घाबरलेले असतात की उद्या मी कुठे जायचं, काय खायचं, कुठे झोपायचं, कुठे राहायचं, काय 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 असे 1700 प्रश्न आमच्या डोक्यावर असतात। आणि मग सडनली मग बाहेर आल्यावर सर्वप्रथम आमच्या मनामध्ये विचार येतो आत्महत्याचा। कारण की तुम्ही विचार करा की काहीच नाही त्या मुलाकडे, काहीच नाही हो, जगण्याचं कुठलंच साधन त्याच्याकडे, कुठलाच मार्ग नाही। म्हणजे तो अशाच तुम्हाला जाणार कुठं? तुमच्याकरता 10 दिशा उघड्या, तुमचं कोणच नाही। मग अशा वेळेस तो मुलाला किंवा मुलीला आत्महत्येशिवाय त्याला दुसरा कुठला पर्याय नसतो। आणि बाहेर जरी आला तो तरी या समाजामध्ये त्याला राहण्याकरता त्याला एक छत पाहिजे। त्याचं शिक्षण काय बाबा की आता माझी शिकायची इच्छा होती, पण एक गव्हर्नमेंटने बनवलेली एक डेडलाईन नुसार मला बाहेर जावं लागलं। अरे मग मी काय करणार, मी जाणार कुठं? मग तुम्ही मला का, मग तुम्ही आम्हाला याच्या काय वाटवलं का म्हणजे आम्ही भरवलं की आम्ही आत्महत्या करा? म्हणजे आमची जी हे ना मॅडम कंडिशन, ती एक कंडिशन एका कसाईच्या बकऱ्यासारखी हो। म्हणजे 18व्या वर्षापर्यंत तुझं व्यवस्थित पालन पोषण झालं, मात्र तुझा जो पुढचा प्रवास होता त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन मिळालं नाही। मग पुढचं शिक्षण तू कशा पद्धतीने केलंस आणि हा एकंदर संघ तू कशा पद्धतीने स्थापन केलास? एक म्हणजे मॅडम ना की जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळत्या वयामध्ये म्हणजे ना की आता मॅच्युअर एजमध्ये जेव्हा त्या व्यक्तीचे काही महत्वाकांक्षा असतात की मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं किंवा आणखी काय व्हायचंय, त्या कळत्या वयामध्ये जेव्हा तो व्यक्ती बाहेर पडतो ना, मग तेव्हा त्याचे ब्रेन डोकं ते असं फिरतं नाही। आणि त्याचा मग कुठं, आणि मॅडम म्हणजे एक डॉक्टर मासे म्हणलं की अनाथ व्यक्तींना जास्त राग जास्त असतो, त्याचा राग हा समाजावर असतो, कारण की समाजाने त्याला एकदम घृणतेने टाकून दिलेलं असतं। आणि की जेव्हा म्हणजे मी जेव्हा बाहेर आलो लिटरली मॅडम की मी कसे दिवस काढले मला माहिती की एक टाइम खाणं, कुठं राहिलोय, कसं मी की कसं जॉब केले, ते जॉब करून मी काही आपला पैसा साठवला की माझं स्वप्न होतं की मला इंजिनियर व्हायचंय, पण सपोर्ट काहीच नाही। पैसा मग मी जमा केला आणि मग मी एका कॉलेजमध्ये गेलो, बोललो की मला की मॅडम असंच आहे, मी असं मुलगा सागर रेड्डी, मी अनाथ आहे, मला इथं एक ऍडमिशन पाहिजे। मॅडम बोलली की आमच्याकडे अनाथ मुलांकरता कोटा नाही आहे, म्हणजे आणि जॉब करता पण आम्हाला कोणतं आरक्षण नाही। म्हणजे अनाथ मुलं सर्व ठिकाणी वरून वंचित असतात। बरोबर। म्हणजे तुम्हाला कुठं आरक्षण नाही। आज माझ्याकडे म्हणजे आज कुठल्या मॅडम अनाथ मुलाकडे की मी तुम्हाला बोलतो वोटिंग कार्ड नाही, राशन कार्ड नाही आणि अजून जे पण आहे ना आधार कार्ड नाही। म्हणजे आज आमच्याकडे आम्ही भारतीय आहे असं आमच्याकडे कुठला पुरावा नाही। बरोबर। तर मग एकंदर आता जो ती 13 मुलांचा तू सांभाळ करतोयस, ते करताना मग आता तुला काय आव्हानं येतात? कारण का तू स्वतः एक अनाथ म्हणून वाढलास, तर मग या 13 मुलांचा सांभाळ करताना तुझ्या मनात काय असतं? मॅडम सांभाळ करताना म्हणजे तुम्हाला बोलतो की एखाद्या व्यक्तीला आईचा आणि वडिलांचा रोल एक हे करणं म्हणजे निभावणं हे खूप कठीण असतं। आणि की आम्हाला माझा जॉब सांभाळणं, त्यानंतर त्या मुलांना सांभाळणं आणि मग त्या मुलांचं की त्यांचं अभ्यासक्रमचं, त्यांचं एज्युकेशन खर्च झाला, त्यांचं खायचा खर्च, याच्यामध्ये लिटरली की सपोर्ट कोणाचा मिळत नाही। प्रॉब्लेम आहे ना मॅडम की सगळ्या ठिकाणावरून ना की मी एकटाच आहे। म्हणजे तुला आई वडिलांसोबतच त्यांच्या गरजा पुरवण्याचं एक गाईड म्हणून सुद्धा काम तुला स्वतःला करावं लागतं। म्हणजे ते तर करावं लागतं। आणि ना मॅडम की माझ्या मनामध्ये आई वडील असं काही नाही, माझ्या मनामध्ये फक्त एक ह्युमन
एक एक इंसान आणि 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 तुम्ही तुम्ही ते गाणं की आपलं ते ऐकलं असेल ते गाणं आईवरून नाही, पण माझ्याकरता आई आणि वडील दोन्ही एकच. की आई म्हणून न कोणी आईचा हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी, नोवेच हाक माते मारी कुणी कुराडी, आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी. आज एका अनाथ मुलाकरता मॅडम आई आणि वडिलांचं जे महत्व आहे ते दुनियामधला कुठल्या व्यक्तीला सांगणं हे मुश्किल आहे. आज एखाद्या व्यक्तीकडे ती व्यक्ती आहे म्हणून त्यांना तुला काय वाटत नाही, पण आमच्याकडे कोणच नाही म्हणून आम्हाला त्या व्यक्तींचं एक प्रतिबिंब, एक अस्तित्व ते आमच्या मनामध्ये. बरोबर. तर या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत, डॉक्टरांशी देखील आपण चर्चा करणार आहोत. मात्र आता एक वेळ झालेली आहे ब्रेक घेण्याची. पाहत रहा ABP.